हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल श्रुतिका शुजलाई चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज एक गोष्ट शेअर करायची. खूप असं मला जे आतून म्हणजे ती गोष्ट आतून खूप रिअलाईज झाली आहे की मी मुद्दामून त्या गोष्टी नाही, आपण बोलतो ना की आपण आपल्या लाईफचा जो बॅलन्स असतो ना तो व्यवस्थित ठेवणं खूप खूप गरजेचं आहे. कसं असतं माहिती आहे का, आयुष्यामध्ये एक गोष्ट बिघडली ना तर मग दुसरी गोष्ट बिघडते. आणि या 2 दिवसामध्ये मला ना एक गोष्ट एवढी रिअलाईज झाली ना, ती गोष्ट मला अगोदर पण रिअलाईज झालेली, असं नाही की नाही आहे मला त्या गोष्टीचं रिअलायझेशन नव्हतं असं नाही. पण मला एक गोष्ट समजली ना की लाईफमध्ये या 2 दिवसामध्ये गोष्ट समजली का आपल्या लाईफमध्ये पैसा आहे ना सर्व काही. खरंच खरंच आपण बोलतो की पैशाने सर्व गोष्टी विकत घेता येत नाही, ही पण गोष्ट जेवढी खरी असते ना तेवढीच गोष्ट आहे ना की पैसा आहे ना तर सर्व काही आहे. कारण ह्या 2 दिवसात मी बघितलं ना, जर मी स्वतःसाठी उभी नाही राहिली ना पैसे कमवण्यासाठी, तर लाईफमध्ये माझं काहीच नाही आहे. मी बोलतात ना की एक गोष्ट आपला जो लाईफचा बॅलन्स असतो ना, जो आपण डिसाईड केलेला असतो की मी माझ्या लाईफमध्ये हे करणार, तो करणार, ते करणार, पण अशा काही ना काही सिच्युएशन येतात ना की आपल्याला काहीच करायला जमत नाही. आणि असं नाही की कधी आपल्याला कंटाळा येतो, तो भाग वेगळा आहे, पण त्याच्यानंतर कधी रॅन्डम असे सिच्युएशन येऊन जातात ना की आपल्याला त्याच्यावर फोकस हटतो पूर्ण गोष्टीवरून, स्वप्न, ड्रीम म्हणून. माझ्यासोबत पण सीन तसाच झाला आहे की एक गोष्ट ठीक करायला गेली ना मग दुसरी गोष्ट बिघडते, दुसरी गोष्ट ठीक करायला गेली ना मग तिसरी गोष्ट बिघडते. ह्या चक्करमध्ये सेम माझं असं झालं आहे. माझं कसं आहे माहिती आहे का, मी माझा टाईम ना सहजासहजी कोणालाच देत नाही. कारण जेव्हापासून मला वेळेचं महत्त्व समजलं आहे, कारण जेवढ्या वेळात मी आयुष्यात इथपर्यंत मी स्वतःच आली आहे. मला कोणी इथपर्यंत नाही आणलं की कोणी मला काहीच गोष्टी शिकवल्या नाही. सर्व मी स्वतःला कोणी एवढा सपोर्ट नाही केला की जेवढं एका व्यक्तीला सपोर्ट करायला पाहिजे. त्याच्यामुळे मी माझं टाईम देणं माझं खूप कमी केलं. पण माझ्या तर लाईफमध्ये अशी सिच्युएशन आली ना की माझी एक गोष्ट बिघडली ना त्याच्यामुळे दुसरी गोष्ट बिघडते, आणि दुसरी गोष्ट बिघडली ना तिसरी गोष्ट बिघडली. आणि आता तर एवढ्या गोष्टी बिघडल्यात ना की पहिले ना लोक मला कॉल करायचे, तू येतेस का म्हणून. मी नाही बोलायची, नाही माझ्यासाठी टाईम इम्पॉर्टंट आहे. पण आता असं सेन्स झालं, मला कोणी बोलवलं ना मी लगेच चालली आहे. आणि ही गोष्ट मला खरंच खूप रिअलाईज झाली की आपल्या लाईफचा बॅलन्स असणं लाईफमध्ये खूप खूप गरजेचं आहे. आणि अजून एक सजेस्ट करेल ना की जितक्या लवकर तुमचं करिअर सेट करता येईल ना गाईज, तेवढ्या लवकर बघा, खरंच बघा. बाकीच्या सर्व गोष्टींना इग्नोर करा. जी गोष्ट तुमच्या हातामध्ये नाही ना इग्नोर करा. जे व्हायचं आहे ते होऊ द्या. घरचे तुम्हाला शिव्या देतात ते देऊ द्या. इग्नोर करा त्या गोष्टीला आणि करिअरवर फोकस करा. आणि अजून एक सांगू का, प्रेम बीम काही नसतं गाईस, काहीच नाही. तुम्हाला असं वाटत असेल बघा, एक भावना असते. एक जर तुम्हाला सपोर्टिव्ह पार्टनर भेटला तर मग त्या प्रेमाला अर्थ आहे, नाही तर अन्यथा काहीच नाही आहे. नाही तर तुम्ही एक तर कसं असतं माहिती आहे का, एक तर आपण सेटल नसतो, समोरचा सेटल नसतो ना, समोरच्याची सेटल नाही. आपण जरी सेटल व्हायची इच्छा असली तरी समोरच्याची सेटल व्हायची इच्छा नसते. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी असतात. पण ह्या सर्वातून एक गोष्ट मी नोटीस केली ना की लाईफमध्ये पैसा आहे तर सर्व काही आहे. तुमच्या लाईफचा बॅलन्स तुम्हालाच ठरवायचा आहे, तुम्हाला कसा करायचा आहे. कसं असतं, खूप कठीण असतं की आपल्याला समजत नाही. पण लाईफची आपल्या एक गोष्ट बिघडली ना मग 60 गोष्टी बिघडतात. तसं माझ्या बाबतीत पण सीन झालं की माझी लाईफची एक गोष्ट बिघडली, त्याच्यामुळे माझी दुसरी गोष्ट बिघडली, त्याच्यामुळे माझी तिसरी गोष्ट बिघडली. पहिले मी माझा वेळ ना कोणाला देत नव्हते, आता मी सगळ्यांना वेळ देत फिरत बसली आहे का. आणि ज्या गोष्टीसाठी मला वेळ द्यायला पाहिजे मी त्या गोष्टीसाठी वेळच देत नाही. आणि माझं कुठून ना असं मन ना त्या गोष्टीवरनं माझ्या करिअरवरनं डायवर्ट होत चाललं आहे. आणि त्यांना ना मला ही गोष्ट रिअलाईज झाली. तर प्लीज काहीच तुमच्या लाईफमध्ये काहीही सिच्युएशन असू नये, काही सिच्युएशन असू दे, तुमच्या नाही इग्नोर करा. घरचे जर तुम्हाला शिवाय घालत असतील ना, खाऊन घ्या शिवाय, इग्नोर करा. पण तुमचा जर टाईम सध्या ना तुम्ही तुमच्या करिअरला द्या. आणि तुमच्या लाईफमध्ये बाहेरचे काही सिच्युएशन आले लात मारा, पण उद्या तुम्हाला गरज पडली ना कोण उभं राहणार नाही आहे. जे ते सगळे सेटल होऊन बसले, तेवढं गोष्ट लक्ष ठेवा. तर फक्त आणि फक्त फोकस करिअरवर करा. आत्ता जर आपण काही केलं नाही ना आपल्या लाईफमध्ये काहीच होणार नाही आहे. बाकी एवढं सांगेल, मला असं वाटलं की खरी गोष्ट, कारण मला ही गोष्ट खूप रिअलाईज झाली आहे. तर गाईज काही असू द्या, कोण येतं आहे, कोण जातं आहे, कोण सोडून चाललं आहे, कोण तुमच्याबद्दल काय बोलते आहे, कोण तुम्हाला शिव्या देते, घरचे काय शिव्या घालतात, ते सर्व गोष्टी ऐका, इग्नोर करा आणि करिअरवर फोकस करा. उठा, कारण एक गोष्ट बिघडली ना तुमची दुसरी गोष्ट बिघडणार, दुसरी गोष्ट बिघडली ना तिसरी गोष्ट बिघडणार. सर्व गोष्टी बिघडल्या ना करिअरवरचा फोकस ॲटोमॅटिक हटणार. सेम माझ्या लाईफमध्ये पण हाच सीन चालू आहे.
तर पण मी ट्राय करते की मी माझ्या लाईफचा करिअरचा फोकस नाही हटवायचा. तर तुम्ही हे तसंच करा. तुमच्या लाईफमध्ये पण करिअरवरचा फोकस हटताय ना, तो बाजूला करा, इग्नोर करा. तुमच्या करिअरच्या मध्ये, लाईफमध्ये जी पण गोष्ट आडवी आहे त्यांना त्याला कट मारा, खरंच कट मारा. जर ती गोष्ट जर तुम्ही आज कट नाही मारली ना, उद्या तुमचं फ्युचर पण नाही राहणार, ती गोष्ट पण नाही राहणार आणि तुम्ही फक्त हाय तिथेच राहाल. ही गोष्ट तर मला खूप चांगल्या प्रकारे रिअलाईज झाली. तर एवढं सांगते की लाईफला घेऊन, करिअरला घेऊन खूप खूप सिरियस व्हा. कुठेतरी जीवनामध्ये थोडं जरी सुख पाहिजे असेल ना, तर पैसा कमवा. ॲटलिस्ट थोडी तरी डोक्याला लाईफ पार्टनर भेटो ना भेटो नंतरचा प्रश्न, पण आधी स्वतःसाठी थोडंसं सुख कमवा. खरंच पैसे कमवा. बिना पैशाची काहीच लाईफ नाही आहे. रिअल लाईफ आहे. मी रिअल एक्सपिरियन्स पर्सन आहे. खरंच मी गोष्ट आजमावली. बिना